आपण लहानपणापासून ऐकतच आलोय की भरपूर प्रमाणात पाणी प्या, हायड्रेशन मेंटेन राहतं. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करत असतो. गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर विविध प्रकारच्या हानी पोहोचू शकतात. तर मग पाणी कधी आणि किती प्रमाणात प्यावं? तहान लागलेली असताना तहान भागेपर्यंत पाणी प्यावं. अनेक जण अलार्म सेट करून पाण्याचं टार्गेट कंप्लीट करतात, तर हे चुकीचं आहे. तहान नसताना विनाकारण पाणी पिणे टाळा. ओव्हर हायड्रेशनमुळे तुम्हाला विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, जसे पचनासंबंधित तक्रारी, किडनीवर ताण येऊ शकतो, वारंवार सर्दी होणं, शरीरात मेदाचे प्रमाण वाढणं, अंगावर सूज येणं, अशा गोष्टी घडू शकतात. ज्यावेळी शरीराला पाण्याची गरज असते त्यावेळी शरीर आपल्याला विविध प्रकारे सिग्नल देत असतं, जसं तोंड कोरडे पडणे, ओठ कोरडे पडणे, लघवीला डार्क येलो कलरची होणे, पाणी पिण्याची इच्छा होणे. त्यामुळे जेव्हा तहान असेल त्यावेळी योग्य प्रमाणात पाणी प्या. बरेच जण कामाच्या व्यापात तहान लागलेली असताना देखील पाणी पिण्याचे विसरतात. अशा सवयींमुळे लघवीला आग होणे, जळजळ होणे, उन्हाळी लागणे अशा गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे अलार्म सेट करण्यापेक्षा जेव्हा तहान लागलेली असेल त्यावेळी योग्य प्रमाणात तहान भागेपर्यंत पाणी प्या.